झोपल्या? हो, आत्ताच झोपली. खरं तर काल रात्री तुला पुन्हा फोन करणार होतो मी. कशाला? क्षिप्राच्या वडिलांबद्दल मी खूप बोललो तुझ्याशी, पण महत्वाचं बोलायचं राहून गेलं. काय? खूप मिस करतोय तुला. मी सुद्धा. मला माहितीये मनात काय चाललंय. आपण लवकरच भेटूया. दुरावा काही वेळा जवळ यायला चांगला असतो. कधी कधी मला खूप आश्चर्य वाटतं. आपण एकमेकांच्या जवळ असतो, कुठल्या तरी कारणावरनं आपल्यात वाद होतात, मग त्या गोष्टी क्लिअर होतात आणि मग कुठल्या तरी कारणावरनं आपण वेगळे होतो. जवळ असून दूर असण्यापेक्षा दूर राहून जवळ असलेलं चांगलं, नाही का? पण जवळ राहून जवळ असण्याची कल्पना जास्त रोमॅन्टिक आहे ना. मी येऊ तिथे आता? आदिनाथ, रात्र खूप झाली. यावेळी झोपायचं असतं. पण जवळ असताना जागण्यातही मजा असते ना. आदिनाथ, मी फोन ठेवते. एक मिनिट ठेव तू आता फोन, पण एका अटीवर. रोज सकाळी एकदा, दुपारी एकदा आणि रात्री एकदा मला तुझा आवाज ऐकायचा आहे. बर मग? बरं मग काय? तू रोज 3दा मला फोन करायचास. आणि समजा मी विसरले तर? शुभ्रा, सांगा ना. समजा मी विसरले तर? मी फोन ठेवतोय. राग आला? नाही. मग आवाज कसा वाटतं? मला राग आलेला नाहीये. हो, मग मी ठेवू फोन? ठेव. हॅलो, शुभ्रा बोलते. शुभ्रा, हे काय होतं? खूप आठवण येत होती तुमची, म्हणून फोन केला. मला माहितीये आत्ता फोन ठेवून काही सेकंदच झाली, पण तरीही त्या वेळात सुद्धा खूप आठवण येऊ शकते ना. माझा राग कसा शांत करायचा हे बरोबर कळतं ना तुला. तुम्ही आणखी थोडे चिडाल का? काय? हां, म्हणजे फोनवरून राग शांत करता येणार नाही इतके. का पण? म्हणजे प्रत्यक्ष भेटून राग शांत करता येईल ना. मग तर मी खूप चिडलोय. मग मी सुद्धा खूप लवकर परत येते. गुड नाईट. गुड नाईट. बाय.
अभिमान मला स्वस्थ बसू देणार नाही. काय चाललं असेल त्याच्या मनात? का माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स हा वाढवतोय? जोपर्यंत मी त्याच्या मनात काय चाललंय हे समजून घेत नाही तोपर्यंत मनात शंकेची पाल चुकचुकत राहणार. पण मी अभिमानच्या मनाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा अपयश आलं. मला येईल त्याचं मन वाचता. वाचावंच लागेल. त्याकरता मलाच प्रयत्न करायला हवेत. मदतीच्या आशेवर बसून राहिले तर काहीच होणार नाही. मला माझी शक्ती परत मिळवण्यासाठी आणि ती मला हवी तशी वापरण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार. पण नंतर हा प्रयोग डायरेक्ट अभिमानवर करण्यात धोका आहे. त्यासाठी आधी एखादा गिनीपिग शोधायला हवा. एखादा उत्तम गिनीपिग, निरुपद्रवी. पण कोण? मानेला काय झालंय? चित्र बघतेय ग. चित्र? अशी मान वाकडी करून? विचार करते मी जरा. विचार? अगं विचार काय करतेस? नाही काय माहितीये का प्रिया, अगं म्हणजे कसं आहे की माणूस कामातून विरंगुळा मिळावा ना म्हणून चित्र काढत असतो. त्याच्यावरती विचार कसला करायचा आहे? आणि बघ, चित्र काढायच्या आधी जर का तू विचार केला असतास ना तर मी काहीतरी म्हटलं असतं, पण काढून झाल्यानंतर कसला विचार करायचा? म्हणून मी काय नेहमी म्हणत असते माहितीये का, काहीही करायच्या आधी माणसाने विचार करायचा असतो. नंतर मग काही विचार करावाच लागत नाही ना माणसाला. म्हणजे बास 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 कुसुमत्या, किती बोलतेस तू? बरं एक काम कर, मला सांग या कीहोलच्या मागे काय दिसतंय तुला? मागे? अगं तिथे काय करतेस कुसुमत्या? कीहोलच्या मागे म्हणजे चित्रात मागे काय दिसतंय? अगं मग असं सांग ना, काहीतरी बोलते. काय ग, काय झालं? तू नमस्कार का करतेस? अगं बघ ना, असा ना देवाचा गाभारा वाटतोय आणि देवाची मूर्ती म्हणून नमस्कार करते. नाही ग कुसुमत्या, नीट बघ ना, नीट नीट. काही सुद्धा कळत नाहीये. अगं मगाशी गाभारा देवाची मूर्ती वगैरे वाटत होती, आता कसल्या तरी आकृत्या वाटतात. हे काय काढलंस तू प्रिया? कसल्या आकृत्या? अगं मला काय विचारतेस? तू काढलेस ना चित्र, मग तू सांग ना कसल्या आकृत्या आहे. हे कसलं चित्र आहे ते तू सांग ना. काढायची कशाला असली दळभद्री चित्र जी आपल्याला सुद्धा कळत नाही? त्यापेक्षा माणसानं सर्वसामान्य माणसाला कळतील अशी चित्र काढावीत. म्हणजे रामाची, कृष्णाची किंवा सूर्योदयाची वगैरे. प्रिया, ह्यात सुद्धा तुझं काही सरळ होत नाही. काही उपयोग नाहीये याचा. काय करायचं काय आहे करून, त्यापेक्षा तू असं कर, तू आईला मदत कर. मी तुला सांगते. कुसुमत्या, तुला देवळात जायचंय ना? मी जातेच आहे देवळात, पण मी काय सांगते ना, ह्याच्याकडे लक्ष दे. असले फालतू चित्र काढून ना. निघते. आज माझी भजन स्पर्धा आहे. देव माझा विठू सावळा,
ओके मिस्टर साने, पुढच्या वेळेला मी तुम्हाला अजून काही एक्सरसाइजेस देईन. थँक्यू डॉक्टर, येतो मी. मिस्टर साने, बाहेर मिस्टर शास्त्री बसले असतील, त्यांना जरा प्लीज तुम्ही आत पाठवाल. जरूर पाठवतो. थँक्यू. थँक्यू सो मच. May I come in, doctor? या मिस्टर शास्त्री, बसा. सॉरी तुम्हाला बाहेर वाट पाहावी लागली. इनफॅक्ट मी सॉरी म्हणतो, तुमची अपॉइंटमेंट न घेता आलो मी. कम ऑन मिस्टर शास्त्री, डोंट बी सो फॉर्मल. बोला. डॉक्टर, ॲक्च्युली मी तुमची माफी मागायला आलोय खरं तर. माफी कशाबद्दल? आणि हे सगळं? प्लीज मला बोलू द्या डॉक्टर. या गोष्टीला खूप उशीर झालाय, पण जितका आणखीन उशीर होतोय तितकं माझ्या मनावरचं दडपण वाढतंय. त्या दिवशी मी तुमच्या घरी आलो होतो. ड्रिंक घेऊन जो मी तमाशा केला, ऍक्च्युली ड्रिंक न घेता जो मी तमाशा केला, मी खूप खोटं वागलोय तुमच्याशी. मी आयुष्यात कधीही ड्रिंक घेतलं नाही, आणि त्या दिवशी सुद्धा मी नाटकच करत होतो. काय झालं डॉक्टर? मी खरंच सांगतोय. मिस्टर शास्त्री, मला माहित होतं. आय न्यू इट ऑल द टाइम. तुम्हाला कसं कळलं? कसं आहे मिस्टर शास्त्री, दारू प्यायल्यानंतर युजली माणूस ओव्हर कॉशियस होतो. त्याची अवस्था लपवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही ती दाखवण्याचा प्रयत्न करत होतात की तुम्ही दारू प्यायला आहात. एनिवे, मी तुमची त्यावेळेची मनस्थिती समजू शकतो. and you shouldn't be sorry for that. त्यावेळची परिस्थितीच तशी होती मिस्टर शास्त्री. मी तुमच्याशी असा वागून सुद्धा तुम्ही अर्ध्या रात्री आमच्यासाठी धावून आलात. मला खूप लाज वाटते स्वतःची. प्लीज फॉरगिव्ह मी. काहीतरी काय बोलता मिस्टर शास्त्री? ते सगळं मी केव्हाच विसरून गेलो. मला आनंद या गोष्टीचा आहे की योग्य वेळी मी तुमच्या उपयोगाला येऊ शकलो. आय होप आता तुमच्यामध्ये आणि मिसेस शास्त्रींमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज नसतील. हो डॉक्टर. माझ्यातले आणि शुभ्रातले सगळे दुरावे, सगळे गैरसमज दूर झाले. आता आमच्या मनातली जळमट सुद्धा स्वच्छ झाली. आदिनाथ आणि शुभ्राच्या मनातली सगळी जळमट स्वच्छ झाली. महादेव पार्वती बद्दलचे गैरसमज दूर झाले. पण श्रीरंगचं काय? पुन्हा पुन्हा जन्म घेण्याविषयी श्रीरंग का बोलला? कोणाची वाट बघणार आहे तो जन्मोजन्मी? माझ्या मनातली ही जळमट कधी स्वच्छ होणार? प्रिया,
प्रिया ए कुठे तंद्री लागली तुझी? नाही काही नाही. हे बघ माझं एक काम कर, ही यादी आहे, ह्या वस्तू मला लगेच आणून दे. हो काय काय सांगते मी तुला? हा तुझ्या त्या काय वस्तू आणून द्यायच्या आहेत ना? हो. मग लिस्ट दे ना आधी. ही बघ ही यादी. मला सांग किती वेळात येशील? 2-1 तासात तुला आणून देते मी सगळं. प्रिया मला या वस्तू लगेच हव्यात असं मी म्हंटल. 2 तासांनी चालणार असल्या तर मी जाऊन घेऊन नसते आले. ओके निघते मी. हा घालमेल घालमेल. घ्या दे. हळू हळू हळू. काय हो? काय झालंय? काय नाही. नक्की ना? तुमच्या चेहऱ्यावर केवढं मोठं प्रश्नचिन्ह दिसतंय. माझ्या हो. छे, काहीतरीच काय. पूनम कुठे? पूनम हा हल्ली ती ऑफिसला जाते नाही का? काय बघतेस काय अशी? काही नाही. कुसुम आता माहित नाही का, पण तुम्ही नेहमी सारख्या वाटत नाही हो. नेहमी सारखी म्हणजे? नाही म्हणजे मनात काही घोळतंय का तुमच्या? नाही हे तुला आपलं असं काय नाही, उगाच वाटतंय असं काय नाही. बघा मला असं वाटतं की माणसाच्या मनात काय असेल ना तर सांगून टाकावं, नाहीतर उगाच अहो शरीराला ना आजार जोडले जातात. हो हो. काय सांगतेस? हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर एक एक करून सुरूच होतं अहो. कुसुमात्या काय नाही ग, तू काहीतरी आपलं मला सांगू नकोस, काहीतरी मनात भरवू नकोस. म्हणजे काय नसलेले प्रश्न सुद्धा मग उभे राहतात ना. मग माझा फोन वाजला वाटतं. फोन वाजला? हो बघते, बसा तुम्ही. निरुपद्रवी गिनीपिग स्वतःहून चालत आलंय. शिवाय त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय की मनात काहीतरी चालू आहे. हीच संधी आहे, प्रयत्न करायलाच हवा. काय सांगू हिला? मूर्तीचा विषय काढला तरी चोरी, नाही काढला तर मनाला पटत नाही. तर हिला कसं सांगू की ती मूर्ती चांगली नाहीये असं क्षिप्राचे बाबा सांगत होते. ती नको ठेवू स्वतःकडे, पूजायची मूर्ती नाहीये ती. कसा विषय काढू काही कळत नाही. कुसुमात्या काय हो? चक्कर आल्यासारखं झालं काय? पाणी पाणी प्या. पाणी हे घ्या, पाणी पकडा, प्या प्या.